पाहिलं तर कलियुगामध्ये आपण अनेक घटना पाहतोय. प्रेमासाठी, लव्ह स्टोरीसाठी, कॉलेजमध्ये असेल, शाळेमध्ये असेल किंवा वैवाहिक जीवनाच्या नंतर अनैतिक संबंध असतील, यामध्ये शारीरिक भूक भागवण्यासाठी अनेक प्रकारचे गुन्हे समोर येतात आणि त्यामध्ये अफेअरिंग क्राईम स्टोरीज समोर येतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर येते आणि या घटनेतून जे समोर आलं, जे निष्पन्न झालं, त्यावरून कलियुगातील सत्य परिस्थिती समोर येते आणि किती टोकाला आजची तरुण पिढी, युवा पिढी जाते हे आपल्याला दिसून येते. कारण किशोर आणि किशोर आणि रमेश हे दोघं मित्र, या दोघांमध्ये एवढी जिवलग मैत्री होती, एवढा दोस्ताना होता की एकमेकांना सोडून एक क्षण देखील राहत नव्हते. कामामध्ये, जेवताना प्रत्येक वेळी सोबत राहायचे. किशोर आणि रमेश या दोघांमधील मैत्री, यांच्यामध्ये जे घडलं ते धक्कादायकच होतं. कारण रमेशला एक गर्लफ्रेंड होती आणि तिचं आणि त्या गर्लफ्रेंडचं दोघांचं रिलेशन चांगलं होतं. दोघांमध्ये मेसेजिंग, व्हिडिओ कॉल, भेटणं हे संपूर्ण सोबत होतं आणि किशोर मित्र असल्यामुळे किशोरला हे संपूर्ण माहिती होतं. परंतु एका दिवशी किशोरनं रमेशच्या गर्लफ्रेंडला मेसेज पाठवला व्हॉट्सअपवरती आणि तो मेसेज लव्ह स्टोरीच्या माध्यमातून पाठवलेला होता. तेव्हा रमेशच्या गर्लफ्रेंडनं किशोरला असा मेसेज पाठवू नको म्हणून सांगितलं आणि त्याचा मेसेज आणि त्याचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. त्याचा नंबर ब्लॉक केला रमेशच्या गर्लफ्रेंडने. त्यावेळेला किशोर आणि रमेश हे दोघांमध्ये वाद देखील झाला, परंतु हा वाद मिटला कारण ते जिगरी मित्र होते. वाद मिटला, परंतु किशोरच्या मनामध्ये हा राग होताच. रमेशला वाटलं संपूर्ण हे आता मिटलं. एका दिवशी किशोर आणि रमेश शेतामध्ये एका झाडाखाली वनभोजनासाठी गेले. डबा सोबत घेऊन गेले आणि हे प्लॅनिंगच होतं. झाडाखाली जेवण केलं. जेवण झाल्यानंतर काही गप्पा शप्पा देखील झाल्या आणि त्यानंतर किशोरने त्याच्यासोबत कुऱ्हाड घेऊन गेला होता आणि शेतामध्येच फावडं देखील पडलेलं होतं, ज्याला की आपण शेतामधील काम करण्यासाठी त्याला खोरं म्हणतो. त्या फावड्याने रमेशवरती सपासप वार केले. त्यामध्ये रमेश जागच्या जागी रक्ताच्या थारोळ्यामध्ये गतप्राण झाला. त्यानंतर याच्या या बॉडीची विल्हेवाट लावायची कशी, जर असं सोडलं तर मी पकडला जाईल. त्यामुळं किशोरने युक्ती लढवली आणि रमेशच्या त्या कुऱ्हाडीच्या साह्याने त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, अवयवांचे बाजूला भाग केले आणि त्याच शेतातील, आजूबाजूच्या शेतातील 2-3 बोरमध्ये वेगवेगळे पार्ट्स त्या बोरमध्ये फेकून दिले आणि राहिलेलं शरीर जे होतं त्याच शेतामध्ये त्या शरीराची, त्या अवयवाची विल्हेवाट लावली किशोरने. या धक्कादायक घटनेने आज संपूर्ण गुजरात हादरून गेलेला आहे. आज गुजरातमधील कच्छ या परिसरातील गुरु या गावी राहणारे किशोर आणि रमेश या दोघांमध्ये एका युवतीमुळे वाद झाला, मेसेजमुळे वाद झाला आणि तो वाद टोकाला गेला. आज किशोरने रमेशचा जीव घेतला. या धक्कादायक घटनेने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला उधाण आले. कारण एका मुलीसाठी, एका लव्ह स्टोरीसाठी, प्रेम प्रकरणासाठी एक मेसेज टाकला आणि तो मेसेज, माझा रिझल्ट तो ब्लॉक केला. ज्या मेसेजला प्रत्युत्तर येण्याची आशा ठेवली होती किशोरने, त्या मेसेजला नकार आला, फेल केलं आणि नंबर ब्लॉक केला म्हणून राग डोक्यात गेला. रमेशची गर्लफ्रेंड आहे म्हणून रमेशवरती राग काढण्यात आला. रमेशचा जीव घेतला. तडफडू त्याला संपवण्यात आलं. या धक्कादायक घटनेनंतर आज आपल्याला जागरूकता मिळते. आज आपल्याला एक सबक मिळतो, तो म्हणजे प्रेम प्रकरणापायी आज टोकाला जाणारी युवा पिढी, तरुण पिढी आपण पाहतोय. या युवा पिढीला, तरुण पिढीला संस्कार देणं खूप महत्वाचं आहे. घरातून बाळकडू देणं खूप महत्वाचं आहे. आपला मुलगा जातो कुठे, काय करतो, कोणाच्या संगतीला आहे, बाहेर गेल्यानंतर क्रिया काय करतोय, ह्या संपूर्ण काही घटना समोर आणणं, आपले शहानिशा, कटाक्ष ठेवणं खूप महत्वाचं सध्या दिसून येतं आपल्याला. नाहीतर या अशा घटनामुळे आज आपल्या देखील कुटुंबावरती, आपल्या परिसरावरती, आपल्या गावावरती अशी शोककळा पुन्हा आपल्या आयुष्यात येऊ शकते. त्यामुळं सावध राहणं खूप गरजेचं आहे. सुरक्षित राहणं महत्वाचं आहे. आपल्या पाल्यांवरती, आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा, अन्यथा अशी वेळ आपल्यावर येऊ शकते. या घटनेतून आपल्याला हेच पाहायला मिळतं. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. आणि किशोर, रमेश या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं, या रिअल महाराष्ट्र क्राईम स्टोरीबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील अशाच एका नवीन लेटेस्ट अपडेट सोबत, रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.